नमस्कार, वॉक विथ वैशाली या चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आणि लवकरच येणाऱ्या गणेश उत्सवांच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। पंचखाद्य गणपती बाप्पांचा अगदी आवडणारा पदार्थ जो खूप पौष्टिक आहे आणि आपण प्रसादासाठी नक्कीच बनवतो। तर आज आपण बनवणार आहोत पंचखाद्य। पारंपरिक पद्धतीने या पंचखाद्यामध्ये ख या अक्षरापासून तयार होणारे 5 पदार्थ आपण वापरतो। येथे मी खोबरं, खारीक, खडीसाखर, किसमिस म्हणजेच बेदाणे आणि खसखस वापरली आहे। किसमिसच्या ऐवजी कोणी कोणी खवा देखील भाजून या पदार्थामध्ये वापरतात। तसेच आपण त्यामध्ये आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट देखील ॲड करू शकतो। येथे मी थोडे बदाम आणि चवीसाठी थोडी विलायची पावडर ॲड केली आहे। चला तर मग आता आपण बनवूया पंचखाद्य। यासाठी सगळ्यात आधी एक मोठी वाटी भरून सुके खोबरे घ्यायचे आहे, जे की किसलेले आहे। अशा प्रकारे किसलेले खोबरे घेतल्यामुळे ते आपल्याला थोडे गरम करणे आणि मिक्सरमध्ये बारीक करणे सोपे जाते। त्याचप्रमाणे 5 खारका ज्या की मी त्यातील बिया काढून घेतल्या आहेत आणि याचे बारीक तुकडे केले आहेत। याऐवजी आपण खारीक पूड देखील वापरू शकतो। तसेच पौष्टिक अशी खडीसाखर देखील येथे वापरली आहे। आणि त्यानंतर आपण पाव वाटी भरून बेदाणे किंवा किसमिस घेतले आहेत। किसमिसच्या ऐवजी आपण खवा देखील वापरू शकतो। तसेच पोहे खायचा 1 चमचा भरून किंवा अर्धा टेबलस्पून असे येथे मी खसखस वापरली आहे। यानंतर खडीसाखर सोडून बाकीचे 4 पदार्थ आणि बदाम आपल्याला थोडे भाजून घ्यायचे आहेत। परंतु हे पदार्थ आपल्याला फक्त थोडेसे गरम करायचे आहेत, खूप लाल असे भाजायचे नाही आहेत। सर्वप्रथम सुके खोबरे आपण भाजून घेऊया। सुके खोबरे भाजताना खूप लाल करायचे नाही, तर फक्त 1 ते 1.5 मिनिटासाठी आपल्याला त्याला गरम करायचे आहे। सुके खोबरे भाजून घेतल्यामुळे आणि बाकीचे पदार्थ देखील भाजून घेतल्यामुळे मिक्सरमध्ये ते बारीक करणे सोपे जाते। खारीक आणि बदाम भाजताना फक्त 1 ते 2 थेंब तूप आपल्याला यामध्ये घालायचे आहे। 1.5 ते 2 मिनिटासाठी खारीक आणि 1.5 ते 2 मिनिटासाठीच आपल्याला बदाम देखील भाजून घ्यायचे आहेत। आपण पाहिजे ते सुके मेवे या पदार्थामध्ये ॲड करू शकतो। त्यामुळे बाप्पांचा प्रसाद खूप पौष्टिक आणि स्वादिष्ट असा बनतो। यानंतर आपण बेदाणे फक्त 1 मिनिटासाठी गरम करून घेणार आहोत। बेदाण्यांना जास्ती भाजण्याची गरज नाही। आणि सगळ्यात शेवटी खसखस भाजायची आहे। खसखसीचा रंग थोडा गुलाबी होईपर्यंत आपल्याला ती भाजून घ्यायची आहे। अशा प्रकारे सर्व पदार्थ भाजून घेतल्यानंतर आपण एका ताटात काढून घेऊन हे सर्व पदार्थ छान प्रकारे थंड करून घेणार आहोत। सर्व थंड झाल्यानंतरच आपण यामध्ये खडीसाखर ॲड करणार आहोत। आणि खडीसाखर घातल्यानंतर 1 छोटा चमचा भरून विलायची पावडर आपल्याला ॲड करायची आहे। विलायची पावडर घातल्यामुळे खूप छान अशी चव येते आणि प्रसादाला छान सुगंध देखील येतो। सर्व पदार्थ छानपैकी थंड झाल्यानंतर मग आपण याला मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत। परंतु आपण याची बारीक पावडर करणार नाही, तर अगदी दरदरीत असे मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत। अशा प्रकारे बाप्पांचा आवडता पदार्थ आणि प्रसादाचा पहिला पदार्थ आपण तयार केला आहे, जो की आहे पंचखाद्य। नक्कीच प्रसादासाठी तुम्ही पण बनवा आणि बाप्पांना याचा प्रसाद दाखवा। अशाच वेगवेगळ्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा। खूप खूप धन्यवाद।